सांगलीत गोपीचंद पडळकरांकडून शिवसेना उमेदवारांच्या गाडीची तोडफोड. विद्याताई मोठे यांचा प्रचार सुरू असताना केला हल्ला. राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारच होतील, दुसरा कोणीही अध्यक्ष होणार नाही. सह्यांबाबत आपल्याला माहिती नाही. माणिकराव कोकाटेंकडून भूमिका स्पष्ट. नितेश राणेंचा ग्रेट इंडियन कपिल शोला विरोध. नेटफ्लिक्सच्या मंचावर रेहमानला स्थान नको, नितेश राणेंची भूमिका. राज्यसभेवर पार्थला पाठवायचं की जय पवारांना, हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादीचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. पार्थ पवारांना भाजपचा विरोध नसल्याची भाजपची माहिती. बजेटनंतर शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप. सेन्सेक्स 2000हून अधिक अंकांनी कोसळला. ऑप्शन ट्रेडिंगवर टॅक्स वाढवताच बाजारात मोठी पडझड. आयकर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ. आयकर रिटर्नसाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ. विकसित भारताच्या दिशेनं दमदार पाऊल टाकणारं बजेट. मुख्यमंत्री फडणवीसांकडून बजेटचं कौतुक. हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे जीडीपीत वाढ होण्याचा व्यक्त केला विश्वास. बजेटमध्ये मुंबई आणि पुणेकरांसाठी मोठं गिफ्ट. मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा. तर देशात 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारले जाणार. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली असती तर भाजपला याबाबत माहिती दिलीच असती. फडणवीसांनी फेटाळली राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं मोठं विधान. तर पटेल सुनील तटकरेंनी मात्र गोयलांचा दावा फेटाळला. दिशाभूल करणारी माहिती दिल्याबद्दल गोयल यांचा माफीनामा.